आज आपण बनवतोय झटपट अशा कोथिंबीर वड्या। त्याच्यासाठी कोथिंबीर चांगली निसून घ्यायची, साफ करून घ्यायची आणि मोठ्या भांड्यामध्ये 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर बारीक कापून घ्यायची। कापलेली कोथिंबीर मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली। त्याच्यासाठी एक वाटण केलं। हिरव्या मिरच्या, भरपूर लसूण आणि आलं पाणी न घालता बारीक वाटून घेतलं। हे वाटून घेतलेलं वाटण कापून घेतलेल्या कोथिंबीरीला पहिल्यांदा चोळून घ्यायचं आणि मग बाकीचे साहित्य घालायचं। जसं की अख्खी जिरी पावडर मी इथे घातली, अख्खं जिरं घातलं इथे, जिरेपूड आणि अख्खी जिरी घातली, लाल तिखट घातले, हळद पावडर घातली आहे, सफेद तीळ, ओवा घालायचा आहे, हे आहे लाल तिखट, सफेद तीळ आपल्याला इथे घालायचे आहेत। नंतर देखील लावायला थोडेसे ठेवायचे। एक मोठा चमचा बडीशेप घातली, हळद पावडर घातली, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे घातलेलं सर्व साहित्य कोथिंबीरीला चांगलं चोळून घ्यायचं। आणि आत्ता आपण याच्यामध्ये 2 लिंबांचा रस पिळणार आहोत। इथे तुम्ही चिंचेचा कोळ देखील घालू शकता। लिंबाचा रस पिळायचा आणि गूळ देखील घालायचा। तर आजच्या कोथिंबीर वडीसाठी आपण जी पिठं वापरणार आहोत त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ मी इथे घेतले आणि बेसन पीठ, तुम्ही हवं तर ज्वारीचं पीठ देखील घालू शकता। हे आहे तांदळाचं पीठ, हे आहे बाजरीचं पीठ आणि हे आहे बेसन पीठ। एक चमचा पीठ मी थोडी शिल्लक ठेवलेली आहेत। तर आता गूळ आपला राहिला होता, तो 2 चमचे गूळ देखील कुस्करून मी घालून घेतलेला आहे। चांगला मॅश करून घेऊयात। आता आपण पहिल्यांदा कोथिंबीर धुवून नंतर ती कापून घेतली, त्याच्यामुळे सुकी सुकी होती म्हणून 2 चमचे पाणी मी इथे शिंपडलेलं आहे आणि चांगलं असं हे मिश्रण आपण मळून घेतलेलं आहे। थोडंसं ओलसर करायचं आहे कारण आपल्याला ते ताटामध्ये थापून घ्यायचं आहे। एका ताटाला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि कोथिंबीरीचं जे मिश्रण आहे त्याला छान असं थापून घ्यायचं आणि वरून भरपूर असे सफेद तीळ लावून घ्यायचे। पहिल्यांदा स्प्रिंकल करायचे आणि एखाद्या वाटीने त्याला थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे ते पडत नाहीत बाजूला। मोठ्या टोपामध्ये 2 तांबे पाणी उकळत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये 40 मिनिट मंद आचेवरती या वड्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। 40 मिनिटानंतर मस्त अशा वड्या आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत। थंड झाले की छान कापून घ्यायच्या, हव्या त्या आकारात मी इथे चौकोनी आकारात कापून घेतलेल्या आहेत। अजिबात सुरीला बिलकुल मिश्रण चिकटलं नाही, म्हणजे वड्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत आतमध्येपर्यंत। मस्त अशी वडी तयार झालेली आहे। तर चला 2 चमचे तेलामध्ये मस्त अशा यांना शालो फ्राय करून घेऊयात। त्याच्यासाठी तुम्ही तवा किंवा नॉनस्टिक कढई वापरू शकता। मी नॉनस्टिक कढईमध्ये 2 चमचे तेलावरती छान अशा मंद आचेवरती क्रिस्पी करून घेतल्यात। 10 ते 12 मिनिट लागतात मस्त क्रिस्पी होण्यासाठी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। लाईक, शेअर, सबस्क्राईब।